तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड बस स्टँडवरती। पाहू शकता आपल्यासमोर खेड बस स्टँडचा हा परिसर आहे। बरोबर 5:30 वाजताचे दृश्य खेड बस स्टँड। इथूनच आपल्याला जर्नी करायची तो म्हणजे खेड ते नांदेड। याआधी आपण खेड आगाराचा एक रूट केला होता, तो म्हणजे खेड ते जळगाव। तसाच एक आज प्रवास असणार आहे खेडवरून नांदेड पर्यंत। संपूर्ण रात्रानी प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे। गाडीमध्ये रिझर्वेशन बघायचं झालं, या रूटवर गाडी एकदम फुल पॅक आहे। आत्ताशी 3 सीट बाकी आहेत गाडीमध्ये, बाकी सगळी गाडी फुल रिझर्वेशन आहे। अंदाज लावू शकता किती पॅक आहे गाडी। तुम्ही फुल रूट जर करत असाल या रूटवरती, तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की हा प्रवास तुम्ही रिझर्वेशन करून करा। खेड ते नांदेड या रूटच्या दरम्यान आपल्याला टोटल 4 घाट लागणार आहे। पहिला जो घाट लागणार आहे तो म्हणजे चिपळूणच्या अलीकडे परशुराम घाट, चिपळूण नंतर कुंभारली घाट आणि कराड नंतर छोटासा घाट म्हणजे सुरली घाट आणि सगळ्यात शेवटी तुळजापूरचा घाट। असे टोटल 4 घाट या रूटवर लागणार आहेत। मस्तपैकी असं आपल्याला बस लागलेली बरोबर 5:30ला लवकर लागली आज बस। आपल्यासमोर बसचा प्रकार पाहू शकता, प्रायव्हेट BSC ऑर्डिनरी बस। तर बघूया या गाडीविषयी थोडीशी दादांकडून माहिती करून घेऊया। तर दादा नाव सांगा आपलं। रामचंद्र कुंडलिक चंदन शिवे। किती वर्षापासून तुम्ही सेवेमध्ये? 10 वर्षापासून आहे सेवेमध्ये। रिझर्वेशन किती आहे गाडीमध्ये? रिझर्वेशन पॅक असते साहेब, फुल पॅक असते कायम फुल? कधी कधी थोडी हे होती, पॅक असते रिझर्वेशन। एकदम गाडी चांगली चालते गाडी, दोन्ही साईडने पण पॅक चालते गाडी। दोन्ही साईडने म्हणजे नांदेडवरून सुद्धा आणि खेडवरून सुद्धा। गाडीचा मार्ग पहा तुम्ही, खेडवरून खेड, चिपळूण, कराड, विटा, आटपाडी, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, उजनी, लातूर, अहमदपूर, लोहा आणि फायनल स्टॉप नांदेड। आणि गाडी नंबर पाहू शकता MH08 AP 6130। या गाडीने आपण प्रवास करणार आहे नांदेड पर्यंत। इथून आपल्या गाडीचा जो निघायचा टायमिंग आहे तो बरोबर संध्याकाळी 6 वाजता ही गाडी निघते खेडवरून। आता गाडी थांबली इथं, आता रिझर्वेशन चेकिंग चालू। तर चला मित्रांनो, आजच्या प्रवासाला सुरुवात करूया खेड बस स्टँडवरून। बघूया आजचा रात्रानी प्रवास कसा होतोय ते। कोकणासारख्या सुंदर परिसरामध्ये MIDCच्या कंपनी, ताजी हवा, शुद्ध परिसर, एकदम नैसर्गिकरित्या असं साधन आहे। आपण एक प्रकारचं स्वर्ग म्हणतो कोकणाला। तुम्हाला तर माहिती, कोणतीही कंपनी आली तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेच दुष्परिणाम भोगावे लागते, जसं की वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन। अशीच जर कंपनी उभा राहिली ना कोकणामध्ये, मला वाटतं ते एक प्रकारचं सौंदर्य निघून जाईल कोकणाचं। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा।
खेड पासून 30-31 किलोमीटरचा अंतर काढत आपली बस पोहोचलेली आहे चिपळूण बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 7:10 आणि इथे आपली बस उभी आहे. आणि चिपळूण बस स्टँडला प्रवासी वर्ग पाहू शकता. भयानक गर्दी आहे नेहमीप्रमाणे. या 30 किलोमीटरच्या अंतरवर जो घाट लागला ते तुम्हाला दाखवलेला आहे परशुराम घाट. आता चिपळूण नंतर जो घाट येणार आहे तो म्हणजे कुंभारली घाट. रात्रीचं जास्त काही दिसणार नाही त्याच्यामध्ये, थोडंफार घाट तुम्हाला बघता येईल रात्रीचा घाट कसा दिसते ते. गाडीमध्ये गर्दी बघा. चिपळूण पासून चालू झाली गाडी आता भरायला. जशी गाडी खेडवरनं निघाली होती जशी गाडी अजूनपर्यंत फुल पॅक होती. आता चिपळूण नंतर तर तुम्हाला माहिती आहे इथे पूर्ण आता स्टँडिंग राहणार आहेत प्रवासी. या रोडला चिपळूण नंतर गर्दी असते. जेवणासाठी या गाडीचा जो थांबा होणार आहे नेहमीप्रमाणे कोयना नगरला. चिपळूण वरून आपण एक रूट केलेला आहे चिपळूण ते अक्कलकोट. बरोबर ती गाडी 9च्या आसपास लागते चिपळूण वरून. बघितला नसेल तो पण व्हिडिओ बघून घ्या. नाईट रात्राने प्रवास केलेला आहे. अक्कलकोट चिपळूण ज्या गाडी आहे ती सेम हाच रूट आहे सोलापूर पर्यंत. सोलापूर नंतर युनिक रूट आहे. बोर्डावर दिल्याप्रमाणे खेड नंतर डायरेक्ट चिपळूण. चिपळूण नंतर आता गाडी जाईल कराडला. फक्त 2च सीट अवेलेबल आहे, बाकी सगळी गाडी फुल रिझर्वेशन. तर फायनली गाडी जेवणासाठी थांबलेली कोयना नगरमध्ये पाहू शकता. इथे थांबा झालेला आहे. बरोबर 9:15 म्हणजे 9:15 वाजता गाडी आपली जेवणासाठी थांबलेली आहे. याआधी जो घाट लागला होता तो होता कुंभारली घाट. आणि त्या कुंभारली घाटमध्ये एवढा रोड खराब आहे ना भाई. कुंभारली घाटात नाही यायचं म्हणलं तर थोडंसं रिस्की काम वाटायला लागलं. या रूटवरचा दुसरा जिल्हा आलेला तो म्हणजे सातारा जिल्हा कोयना नगरमध्ये. इथे 3 गाड्या आहेत सध्या. एक मुक्कामी गाडी थांबली आहे कोयना पाटण कराड. दुसरी आपली गाडी आणि त्याच्या पलीकडची कोल्हापूर दापोली गाडी. मस्त पैकी गरमागरम चहा घेऊया. जास्तच झोप लागायला लागली. आपला आला गरमागरम चहा. तर या मंडळी चहा प्यायला एक चहा आणि एक पाणी बॉटल. आपण ऑलरेडी जेवण केलं होतं खेडमध्ये त्यामुळे जास्त काही भूक नाही. आणि इकडचा चहा तर मस्त होता कोयना नगर मध्ये. कोयना नगर ते कराड 57 किलोमीटरचं अंतर दाखवते जवळजवळ. या गाडीसाठी आपल्याला जे तिकीट भाडे पडलेले आहेत खेड ते नांदेड जवळजवळ 985 रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट पडलेले. आणि आपण ऑनलाईन रिझर्वेशन केलं पूर्ण टॅक्स वगैरे इन्क्लुडिंग. आपले काही पॅसेंजर यात्री आहे तिकडे ते पण कधीतरी या रोडवरनं प्रवास करतात तर त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा आहे. एकदम चांगली गाडी आहे. प्रवासाची सोय होती या गाडीने. नांदेड तेवढ्या आमच्या गाड्या नसतात जास्त. कोकणातून जाणारी एकमेव गाडी आहे. आमच्यासाठी फायद्याची गाडी आहे आणि वेळेची बचत आहे. सगळ्यांचा डिनर टाइम झालेला आहे इकडे. 9:36 झालेले आणि थंडी वाई सब खतरनाकच आहे इकडे.
कोल्हापूर आले ते माणसं उभे का दोन तुला लावायची असेल इथून लांब राईटला घे असं गोल राऊंड मारून लाल शेटावर माणूस आहे ना तुला लावायची. हा 11:30 वाजता इथून गाडी आहे तुझी डायरेक्ट सोलापूर. दारू प्यानाला कोणी मध्ये असले ना सांगा बघा. डायरेक्ट सोलापूर का तर गाडीमध्ये जागाच नाही तेवढी. अजून 2 प्रवासी ऑलरेडी स्टँडिंग आहेत आणि त्याच्यामध्ये कराडमध्ये पहा तुम्ही डायरेक्ट नांदेड स्टँडिंग. बरोबर 11:15 वाजलेले आहेत. आपण पोहोचलोय कराडमध्ये. भयानक गर्दी इकडे पण. चिपळूण अक्कलकोटच्या रोडवर पण हीच कंडिशन, खेड नांदेडच्या रोडवर पण सेम हीच कंडिशन. आता याच्यानंतर जी गाडी येते ती चिपळूण अक्कलकोट, त्या पण गाडीमध्ये सीट मिळत नाही, स्टँडिंगच प्रवास आहे. आता इथून गाडी जाणार वेटा आटपाडी मार्ग डायरेक्ट पंढरपूर. आता आपण डायरेक्ट पंढरपूर घेऊया. सुरली आणि बिवघाट असे छोटे छोटे गाडी लागणार आहे त्या रोडवर. जवळपास 150 किलोमीटर अंतर आहे कराड ते पंढरपूर. या ठिकाणी बरोबर 2 वाजलेले आहेत. आता आपण पोहोचलो पंढरपूर बस स्टँडला. खेड पासून पंढरपूर पर्यंत आपण जो टप्पा पार केलेला आहे तो जवळजवळ 300 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलेला आहे. आज जाम थंडी वाजायला लागली, जिपजड झाली इथे. आता आपला निम्मा प्रवास झालेला आहे, अजून निम्मा प्रवास आपला बाकी आहे. खेड पासून आतापर्यंत टोटल 3 जिल्हे आलेले आहेत. रत्नागिरी जिल्हा, सातारा जिल्हा आणि आता सोलापूर जिल्हा. सोलापूर नंतर धाराशिव, लातूर आणि फायनल जिल्हा म्हणजे नांदेड. असे टोटल 6 जिल्हे या रूटवर येतात. टोटल जो जर्नीचा अंतर आहे 320 किलोमीटर. अजून निम्मा प्रवास आपला बाकी आहे. इथून आता जो पुढचा स्टॉप आहे तो मोहोळ मार्ग आहे सोलापूर. जाम थंडी जाम. खेड आगारचा पण एक रूट आहे, दिवसा चालणारी बस आहे ती खेड लातूरमधून. बरोबर खेडवरून 9 वाजता सुटते ती गाडी. जर तुम्हाला दिवसा प्रवास करायचा असेल तर खेड लातूर, रात्री प्रवास करायचा असेल तर खेड नांदेड. सगळ्यात लांब पल्ला आहे हा. अजूनपर्यंत प्रवासी स्टँडिंगला आहे. कंडक्टर दादा म्हणले होते सोलापूर पर्यंत तरी गाडी स्टँडिंग आहे.
जाऊ दे. आपलं गाडी इथे लावायचं इकडे जाऊन बोल आधी असं बोल मारून दे इथं विटा एक बघ. नांदेडला जायला मला वाटतं ही पहिलीच अशी गाडी असेल की पहाटेच्या दरम्यान सुट्टी येते. नांदेडच्या साईडला जाण्यासाठी एखादी गाडी असेल पहाटेच्या टाईमिंगला तर नक्कीच मला कमेंट करा. तर आता आपली बस जी पोहोचली होती बरोबर 3:45 आणि गर्दी पाहून स्टँडिंग रिक्षा आली का तिकडून जाऊ. तुळजापूर तुळजापूर नंतर नेहमीप्रमाणे आपला जो स्टॉप होणार आहे तो होणार आहे उजिनीमध्ये. चहा पाण्यासाठी गाडी थांबेल आपली.
वापर लाव मोटरसायकलच्या अगोदर सगळं लावले बाई उभी आहे का अरे मोटरसायकल काढते ते सरळ बाहेर घे बाहेर घे. आपण आलोय मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये लातूर बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी पहाटेचे 6 वाजलेले. गाडी पाहू शकता आपण ज्या गाडीनं रूट केला होता लातूर श्रीवर्धन, ती गाडी आता लागलेली आहे आपल्या समोर. ह्या गाडीचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या. बरोबर 6 वाजताची गाडी आपण पकडली होती लातूरवरून. आता लातूरवरून निघाली आहे गाडी श्रीवर्धनसाठी. तुम्हाला बोललो होतो मगाशी की लातूरवरून खेड गाडी आहे आणि खेडवरून लातूरला जी गाडी धावते ती आज गाडी मुक्कामी थांबलेली आहे पलीकडच्या साईडची. बरोबर ही गाडी आहे ती. लातूरमध्ये पण 1-2 प्रवासी सुद्धा स्टँडिंगला, म्हणजे या रूटवर गर्दी पहा किती आहे. सोलापूरवरून सुद्धा नांदेड गाडी जाते. रात्री 2-3च्या दरम्यान ती गाडी येते इकडे. मेढा आगाराची सातारा लातूर सातारा गाडी, ही पण 6च्या दरम्यान निघलेली गाडी आहे. आतापर्यंत जेवढे आपले रूट कंप्लीट झालेले आहेत ते पाहू शकता. खेडवरून सर्व रूट कंप्लीट झालेले आहेत. जो रूट आपला बाकी आहे तो लातूर नंतर डायरेक्ट नांदेड. जवळपास आपला जो अंतर राहिलेला आहे इकडे, तर टोटल 130 किलोमीटर अंतर दाखवते इथून लातूर नांदेड. जाऊया आता गाडीमध्ये प्रवासी पाहिजे. म्हणजे ऑलमोस्ट गाडी भरलेली आहे. स्टँडिंग वगैरे थोडीशी कमी झाली. मराठवाड्यातल्या शेवटच्या ठिकाण म्हणजे नांदेड नंतर पूर्ण विदर्भाचा भाग लागतो तिकडे. लातूरवरून आपण जेवढे रूट केलेले आहेत, लातूर आर्वी, हैदराबाद लातूर, कणकवली लातूर श्रीवर्धन, म्हणजे 4-5 रूट आपण लातूरवरून केलेले किंवा लातूरपर्यंत आपण केलेले. पण अजून बरेच रूट राहिलेले आहेत आपले.
बरं का. तर आता आपण पोहोचलेलो आहे अहमदपूर बस स्टँड लातूर विभाग. आता टोटल 6 फलाट क्रमांक असलेले बस स्टँड आहे. जवळजवळ 67 किलोमीटरचं अंतर राहिले. आता इथून जाणार लोहा आणि नांदेड. बसेसची झलक कशी वाटली तुम्हाला? एमजी बॉडी वर्सेस एमजी बॉडी. ते आयशर कंपनीची बस आहे आणि आपली जी बस आहे ती टाटा कंपनीची बस आहे. इंस्टाग्रामला पण तो अपलोड करणारा व्हिडिओ मस्त आले. मराठवाडा आणि विदर्भाकडे आले का नाही भारी वाटतं. मराठी भाषा एक जरी असली तरी ज्यांचे जे स्वर आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक भागात गेले की तुम्हाला पाहायला मिळेल. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, प्रत्येक ठिकाणी गेले की भारी वाटतं. जरा नवीन ओळख होतात, नवीन माहिती मिळते, प्रवासादरम्यान अनुभव शेअर होतात. गेल्या 2 वर्षात मी या प्रवास क्षेत्रात भारी अनुभव आलेला आहे मला. या प्रवासामध्ये महाराष्ट्र फिरण्याचा हा फायदा आहे. तर आता आपण आलो नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा बस स्टँडवरती आणि लोहा बस स्टँडचं कामकाज चालू आहे इकडे. तर हे पाहू शकता लोहा बस स्टँडचा परिसर. टोटल फलाट क्रमांक 1 ते 4 पर्यंत दिलेला आहे. बस स्टँडच्या समोरच नवीन लोहा बस स्टँडचं काम होत आहे. लोहा बस स्टँडचं कामकाज पाहू शकता इथे. हळूहळू महाराष्ट्रात जागोजागी बस स्टँड तयार होत आहे. फायनल जिल्हा आलेला आहे या रोडवर जातो म्हणजे नांदेड जिल्हा. तर जवळजवळ 32 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे लोहा नांदेड. लोहा बस स्टँडवरती गाडी जी पोचली ते बरोबर 8 वाजता पोचले. ही गाडी मला वाटतं आपल्याला नांदेडला पोचाय 9 सव्वा 9 तरी वाजतील नांदेडला पोचा. या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत पाहू शकता. लातूर नांदेड गाडी आहे, नांदेड कंधार गाडी आहे, कंधार आगारची अजून एक गाडी आहे स्कूल बस.
इथे आपली गाडी खेड नांदेड आणि सगळ्यात शेवटी जी गाडी आली, ज्या गाडीचा आपला रूट कॅन्सल झाला होता मराठा आंदोलनाच्या वेळेस, लातूर पुशद अहमदपूरपर्यंत चालता, त्याच्यानंतर कॅन्सल. तर एवढ्या गाड्या लोहा बस स्टँडला आलेल्या आहेत. तर जाऊया आता. हे फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे खेड ते नांदेड. जवळजवळ या प्रवासासाठी आपल्याला जो वेळ लागलेला आहे टोटल 15 तास. तुम्ही बघितलं असेल गाडीचा काय मार्ग होता. अशा पद्धतीने गाडीचं रुटीन चालतो खेड नांदेड, नांदेड खेड, रात्र आणि प्रवास. मस्तपैकी असा प्रवास झालेला आहे. म्हणजे काल खेडवरून 6ला निघलेली गाडी आता बरोबर 9 वाजता पोहोचलेली आहे नांदेडमध्ये. तर या रूटवर आतापर्यंत जेवढे बी जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली ती खेडवरून रत्नागिरी, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि त्याच्यानंतर फायनल जिल्हा म्हणजे नांदेड, असे टोटल 6 जिल्हे या रोडवर आलेले. तर या रोडवरती एखादा जिल्हा वगैरे राहिला असेल तर मला कमेंट करून सांगा. तर ही जी गाडी आहे ती रिटर्न विचारूया दादा. दादा ही गाडी रिटर्न किती वाजता आपली? इथून आता 3:30 वाजता. 3:30 वाजता दुपारी बुकिंग गाडी आहे. हा बुकिंग. हे पण बुकिंग गाडी आहे. म्हणजे खेडवरून 6 वाजता ही गाडी बुकिंग आहे आणि नांदेड वरून 3:30 वाजता. आणि दोन्हीकडे पण रिस्पॉन्स कसा आहे, म्हणजे प्रवासी वर्ग कसे आहेत, म्हणजे फुल असते गाडी? गाडी फुल आहे. हा, तर गाडी फुल असते दोन्हीकडून. रेग्युलर शेड्यूल आहे गाडीचा. बघितलं असेल या रूटवर सिंगल क्रू होते खेड पासून ते नांदेड पर्यंत. तर चला मित्रांनो आता दाखवतो नांदेड बस स्टँड काय प्रगती झाली. 1 वर्ष होत आले नाही का नांदेड बस स्टँड वरून रूट केलं होतं. तर चला दादा भेटू परत. धन्यवाद. कधी आलो तर नक्कीच भेटेल. चालेल चालेल. आणि आपल्या पुढे ज्या गाड्या होत्या लातूर आग्राच्या 2 गाड्या होत्या, लातूर पुसद आणि लातूर नांदेड. आता लातूर पुसद वाली गाडी आता पुसदला चालली ती गाडी. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नांदेड बस स्टँडला येऊन नांदेड वरून किती रूट केलेत आपण. नांदेड विटा, नांदेड शेगाव, नांदेड नागपूर, नांदेड कोपरगाव, नांदेड गडचिरोली, नांदेड बरेच रूट केलेले आहेत आपण. मला वाटतं नांदेड बस स्टँडला इथूनच रूट केलेले आहेत सगळे. आता नवीन रूट खेड नांदेड. फायनली हा पण रोड कम्प्लीट झालेला आहे खेडवरून. आणि हा नांदेड जिल्ह्यातला नांदेड बस स्टँडचा परिसर. मस्त असा कॉन्क्रीट रोड तयार झालेला आहे इथे आणि बस स्टँड जुनच आहे. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हा 600 किलोमीटरच्या रेंज मधला रात्र आणि प्रवास, नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया
पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.